संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 16 बहुविध सृष्टीची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, त्यानंतर मी शरद तन्मात्रा आदी सूक्ष्मभूतांचे स्वतःच पंचीकरण केले. त्या पापांचे संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पृथ्वीवर पर्वत, सागर, अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण केले. मी उत्पत्ती आणि विनाशशील अनेक पदार्थ निर्माण केले. सदाशिवांचे ध्यान करून तपश्चर्या करणाऱ्या पुरुषांना निर्माण केले. मरीची, भृगु, अंगीर, पुलह, पुलस्त, वसिष्ठ, कृतु, अत्री, दक्ष, कदर्म, धर्म निर्माण केले. त्यांना पाहून मी समाधानी झालो. धर्माने मानव रूप धारण केले आणि ईश्वर प्राप्तीची साधना करू लागले. त्यानंतर सूर असुरांना निर्माण केले. शिवप्रेरणेने अर्धा भाग पुरुष व अर्धा भाग स्त्री झालो. तो पुरुष स्वयंभू मनु होय. त्याची उच्च कोटीची साधना केली. ती श्री म्हणजे शत्रुपा होय. तिने ही तपस्या केली. मनुने विवाह करून तपस्येचा स्वीकार केला. त्या दोघांपासून सृष्टी निर्माण झाली. स्वयंभू व मनुपासून शत्रुपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र झाले. आकुती, देवहूती व प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यानंतर मनुने आकुतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततीने जगात प्रजेची वाढ होऊ लागली. अशा प्रकारे सृष्टीत अनेक स्त्री पुरुषांची निर्मिती झाली. तसे वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षी पर्यंत असे सर्वत्र उत्पन्न झाले. एका वृक्षापासून पुढे अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण झाले. लता, वेली वाढत चालल्या. सुगंधी रंगीबिरंगी फुले निर्माण झाली. आकाशात विहार करणारे पक्षी निर्माण झाले. अनेक प्रकारचे प्राणी निर्माण झाले. विविध आकाराचे डोंगर, जलाशय निर्माण झाले. विविधतेने ही वसुंधरा नटून गेली. भगवान शंकरांच्या आज्ञेने मी विश्वाची रचना केली. शिवा देवी लोकहितार्थ दक्षतात्मा सती म्हणून जन्मली. तिने भक्तांच्या उद्धारासाठी अनेक प्रकारच्या लीला निर्माण केल्या. शंकराशी विवाह केला. पिताश्रीने केलेला यक्षात पतीचा अपमान झाला म्हणून तिने यज्ञकुंडात उडी मारून देहत्याग केला. देवतांच्या विनंतीवरून सती हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती म्हणून प्रकट झाली. तिने कठोर साधना केली आणि शिवजींना प्राप्त केले. ती देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, भद्रकाली, जयंती, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, सर्वमंगला या नावाने प्रसिद्धीस आली. नारदा, हे सर्व विशाल ब्रह्मांड शिवजींच्या आज्ञेने मी निर्माण केले. त्यांनाच परब्रह्म परमात्मा म्हणतात. मी विष्णू व रुद्र गुणभेदामुळे वेगळे आहोत, तरी त्यांचा अंश आहोत. शिव निर्गुण व सगुण सर्वांच्या पलीकडे आहेत. नमः शिवाय. ओम.